पाठ 9वा जनाई. विषय मराठी, वर्ग 5वा, स्वाध्याय. प्रश्न पहिला. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. नंबर अ. जनाई शेतात कोणते काम करत होती? उत्तर. जनाई ऊसाच्या फडाला मोटेने पाणी देण्याचे काम करत होती. नंबर आ. शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले? उत्तर. शेंगांच्या वावरातून जाताना आलेली आवाज ऐकून तो आवाज विमानाचा असावा असे जनाईला वाटले. नंबर ई. जनाई का घाबरून गेली? उत्तर. जनाईने शेंगांच्या शेतात भला मोठा साप बघितल्यामुळे ती घाबरली. नंबर ई. जनाईला शेतात का जावे लागणार होते? उत्तर. जनाईची परिस्थिती फारशी बरी नव्हती. रोज शेतात कष्ट करून जीवन जगत असल्यामुळे जनाईला शेतात जावे लागणार होते. प्रश्न 2. खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा. नंबर 1. रात्रदिवस घाम गाळणे म्हणजे खूप कष्ट करणे. वाक्यात उपयोग. शेतकरी शेतात रात्रंदिवस घाम गाळतात. नंबर 2. धाबे दणाणणे म्हणजे खूप घाबरणे. वाक्यात उपयोग. समोर मोठाचा साप दिसताच सर्वांचे धाबे दणाणले. नंबर 3. पोटात घाबरा पडणे म्हणजे खूप भीती वाटणे. वाक्यात उपयोग. भूकंप आल्याने लोकांच्या पोटात धाबरा पडला. नंबर 4. पायाखालची जमीन हादरणे म्हणजे अनपेक्षितपणे धक्का बसणे. वाक्यात उपयोग. परीक्षेतील कॉपीच्या प्रकरणाविषयीचे सत्य समोर येताच सर्वांच्या पायाखालची जमीन हादरली. प्रश्न 3. पाठात आलेल्या गोष्टींचे लेखकाने विशिष्ट शब्दात वर्णन केलेले आहे. त्यांच्या जोड्या जुळवा. अ गट, ब गट. नंबर 1. शेंगांचे वावर. अ. काळ्या ठिपक्यांची 4 वावतुरी. नंबर 2. शेंगांना आलेले पिवळे फुले. नंबर आ. ब. हिरवागार शालू. नंबर 3. साप. नंबर ई. हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल. नंबर 4. जेवण करून पोट भरणे. नंबर ई. मनगटासारखी धाट. नंबर 5. जाड धाट. नंबर उ. डरकन 2 ढेकर आले. उत्तर. नंबर 1. शेंगांचे वावर. ब. हिरवागार शालू. नंबर 2. शेंगांना आलेली पिवळी फुले. हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल. नंबर 3. साप. नंबर अ. काळ्या ठिपक्यांची 4 वावतुली. नंबर 4. जेवण करून पोट भरणे. डरकन 2 ढेकर आले. नंबर 5. जाड धाट. मनगटासारखी धाट. नंबर 4. तुमच्या निरीक्षणावरून खालील गोष्टींचे वर्णन लिहा. नंबर अ. पावसाळ्यात आकाशात जमलेले ढग. उत्तर. पावसाळ्यात आकाशात काळे ढग जमून येतात. त्यांच्या आकाशात खेळ सुरू होतो. एकमेकांना मागेपुढे करत त्यांची धावण्याची स्पर्धा सुरू होते. अशा खेळ सुरू असताना पावसाचे थेंब धरतीवर पडू लागतात. नंबर आ. पाऊस उघडल्यानंतर तारेवर ओढीने बसलेले पक्षी. उत्तर. पाऊस उघडल्यानंतर तारेवर ओढीने बसलेले पक्षी बघून ते शाळेत शिस्तीने बसलेल्या विद्यार्थ्याप्रमाणे भासतात. नंबर ई. फुलांच्या शेतातील फुललेली फुलझाडे. उत्तर. हिरव्यागार शेतातील फुललेली फुलझाडे ही हिरवी शालीवर
रेशमी फुलांची नक्षी असल्यासारखे दिसते. नंबर ई. गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिलेल्या ओळी. उत्तर. गुरुजींनी फळ्यावर सुंदर अक्षरात लिहिलेल्या ओळी जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगतात. हे सुविचार जीवन सुंदर करतात. प्रश्न 5. तुम्हाला आवडलेल्या पाठातील 2 ओळी लिहा. उत्तर. का बाबा आमची पाठ घेतलीयस? कशापायी भ्या दावाय लागलायस? हातात विळा घेतला आणि बनगटासारखी धाट भराभरा खाली जमिनीला लोळण घेऊ लागले. प्रश्न 6. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा व वाक्य पूर्ण करा. नंबर अ. जनाईचे अंग भगभगत होते कारण. नंबर अ. तिने खूप काम केले होते. नंबर आ. उसाच्या पाल्याचे तिचे अंग कापले होते. नंबर ई. तिला झोप आली होती. उत्तर. जनाईचे अंग भगभगत होते कारण तिने खूप काम केले होते. नंबर आ. जनाई वावरातून पडत सुटली कारण. नंबर अ. तिला आकाशात विमान दिसले. नंबर आ. तिच्या अंगावर साप धावून आला. नंबर ई. तिचे काम संपले. उत्तर. जनाई वावरातून परत सुटली कारण तिच्या अंगावर साप धावून आला. प्रश्न 7. पाठात आलेले भुजंगाचे वर्णन तुम्ही वाचले आहे. एखादी गाय किंवा बैल तुमच्या समोरून जोरात पळत येत आहे अशी कल्पना करून त्याचे वर्णन तुमच्या शब्दात करा. उत्तर. आज शनिवार आहे म्हणून आज अर्धा दिवस शाळा होती. शाळा सुटल्यावर रस्त्याने मजमस्ती करत चाललो होतो. तेवढ्यात लोकांच्या आरडाओरडाचा आवाजाने इतक्यात मी बघितलं की समोरून एक भला मोठा बैल आमच्या दिशेने धावत येत होता. आम्ही सर्व खूप घाबरलो. मला तर घामच सुटला. त्यात इतर लोक पण धावत सुटले होते. त्यामुळे बैल सैरावैरा पडत सुटला. त्याला कोणत्याच दिशेचे भान नव्हते. बैलाला पडत येताना बघून आम्ही मधल्या गल्लीत धावत सुटलो व मी घर गाठले. घरी येताच माझा जीव भांड्यात पडला.